नमस्कार, मी सयाजी शिंदे. आत्ताच विकास महाजन यांची हिजडा शाप की वरदान ही फिल्म बघितली. तुम्ही पण अवश्य बघा. कारण स्त्री आणि पुरुष यांचे प्रश्न, यांचं जगणं सगळेच जण कायमच मांडत आलेत. पण हा जो दुर्लक्षित विषय आहे, हा जो समाजाचा एक दुखरा कोपरा आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. विकास महाजननी फार छान फिल्म बनवली आहे. तुम्ही अवश्य त्याचं म्हणणं ऐका, बघा, विचार करा आणि तसं वागा आणि आपलं माणूस पण जागा ठेवा. धन्यवाद. आत्ताच मी विकास महाजनांची हिजडा शाप की वरदान ही फिल्म पाहून संपवली. क्षणभर स्तब्ध झाले. उपेक्षितांचं जगणं काय असतं हे अतिशय समजून उमजून त्यांनी या चित्रपटात मांडलेलं आहे. आणि पुन्हा प्रत्यय आला की माणूस किती संवेदनाहीन असू शकतो. या संवेदनेला जागवायचं काम ही फिल्म करतीये. आपणही जरूर पहा हिजडा शाप की वरदान. दिग्दर्शक विकास महाजन. नक्की पहा. हाय विद्यासागर, तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला हिजडा शाप की वरदान या तुमच्या शॉर्ट फिल्मसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला मनापासून असं वाटतं की ही शॉर्ट फिल्म मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचावी आणि ती मॅक्झिमम लोकांना आवडावी. धन्यवाद. Namaskar. Hi, I'm Kishori Shahanovich, an actress, and today I want to talk about a short film, Hijda, Shaap Ki Vardaan. This is a short film directed by director Vikas Mahajan and is presented by Vikalp Acting Point and Avishkar Foundation NGO. मैं इसके बारे में इसलिए बात कर रही हूँ कि इस शॉर्ट फिल्म ने 9 दिन में 22 लाख व्यूज़ क्रॉस किए हैं, विच इज़ रियली कमेंटेबल. और मैंने खुद ये फिल्म देखी है एंड इट्स अ वेरी ऑनेस्ट, वेरी मॉडेस्ट, वेरी डिसेंट शॉर्ट फिल्म. और ये डायरेक्टर का प्रयास है कि जो हिजड़ों की खुद की भावनाएं हैं वो आपके सामने वो दिखाने की कोशिश कर रहे हैं. मला खरंच ही फिल्म खूप छान वाटली. कारण जो समाज का नज़रिया है इनकी तरफ देखने का, वो डेफिनेटली इस फिल्म को देखने के बाद बदल जाएगा. और उनकी तरफ जो आपका एटीट्यूड है वो सिंपैथी या हेट्रेड या हेल्पिंग ऐसा नहीं, बल्कि उनको भी इक्वल स्टेटस देने का दिल करेगा. सो मुझे लगता है कि ये अचीवमेंट है इस शॉर्ट फिल्म की कि उन्होंने जिस तरह से इसका कंटेंट रखा है उसकी वजह से ये सब जाहिर हो जाता है. एंड सारे परफॉर्मर्स, सारे एक्टर्स, दे हैव परफॉर्म ब्रिलियंटली. मतलब उन्होंने दे हैव रियली लिव्ड द कॅरेक्टर्स. मला खरंच ही फिल्म खूप आवडली आहे आणि म्हणून ही तुम्हाला मी रेकमेंड करेन. एव्हरीबडी शुड वॉच हिजडा शाप की वरदान. नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत. विकल्प ॲक्टिंग पॉईंट क्लासेसच्या कलाकारांनी हिजडा शाप की वरदान लढाई हक्कासाठी ही शॉर्ट फिल्म बनवलेली आहे आणि त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे आमचे जवळचे मित्र विकास महाजन यांनी. तर सर्व रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे, हिजडा शाप की वरदान लढाई हक्कासाठी ही शॉर्ट फिल्म तुम्ही नक्की पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7 दिवसात ही शॉर्ट फिल्म 1 मिलियन प्लस व्ह्यूवर्सने पाहिली आहे आणि लाईक केलेली आहे. तर या शॉर्ट फिल्मला मिळणारा हा प्रतिसाद असाच द्विगुणित वाढत जावा यासाठी विकल्प ॲक्टिंग पॉईंट क्लासेसच्या कलाकारांना तसेच आमचे जवळचे मित्र विकास महाजन यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हाय, मी मयूर पवार. सध्या यूट्यूबवर आहे ना एक शॉर्ट फिल्म गाजते. त्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे हिजडा शाप की वरदान. विकल्प ॲक्टिंग पॉईंट प्रस्तुत
डिरेक्टर विकास महाजन यांनी केले आणि तुम्हाला सांगू 10 दिवसात 25 लाख व्ह्यूज मिळाले. मी बघितले, तुम्ही पण बघा आणि हां, नक्की शेअर करा. थँक्यू. नमस्कार, मी हेमलता बाणे. माझ्या मित्राने म्हणजे विद्यासागर याने आत्ता मला एक शॉर्ट फिल्म पाठवली आहे. त्यात त्याने खूप छान काम केलेलं आहे. पूर्ण टीमने खूप सुंदर काम केलेलं आहे. याचे डायरेक्टर विकास महाजन यांनी खूप सुंदर सब्जेक्ट आपल्यासमोर मांडला आहे. तृतीयपंथीय समाजाबद्दल, त्यांच्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्यांना लोकांकडनं जे काही वाईट अनुभव येत आहे त्याबद्दल त्यांनी त्या शॉर्ट फिल्ममध्ये सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी एक सुरुवात केली आहे या समाजाबद्दल त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याची. आपण ही सुरुवात ही करायला हवी, त्यांना मदत करायला हवं. मला असं वाटतं की ही शॉर्ट फिल्म आपण आपल्या सर्व मित्रांना, जास्तीत जास्त चांगल्या मित्रांना, सर्व मित्रांना ही पाठवावी आणि कुठेतरी या समाजाबद्दल जे काही अन्याय आपल्याकडनं होते चुकून किंवा नकळत, ते थांबवायला पाहिजे आपण आणि त्यांना सपोर्ट करायला पाहिजे चांगलं आयुष्य जगण्यासाठी. माझ्याकडनं या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि विकास महाजन यांचे खूप कौतुक करेल की वेगळा विषय घेऊन आपण समाजासमोर आलात, त्याचे खूप खूप अभिनंदन. नमस्कार, मी जगन्नाथ निवनगुणे. नुकतीच मी हिजडा एक शाप की वरदान ही शॉर्ट फिल्म पाहिली. विकल्प पॉइंट निर्मित आणि विकास महाजन दिग्दर्शित या शॉर्ट फिल्मला खूप व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले. खूप कौतुकाची गोष्ट. मुळात असा विषय निवडणं हीच मोठी जमेची बाजू आहे, धाडसाची बाजू आहे असं म्हणेन मी. मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या समाजामध्ये लिंगभेद आहे तोपर्यंत हे होतच राहणार. स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी. मग या तृतीयपंथीयांना जो मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, तो का मिळत नाही? का? ते तृतीयपंथी आहेत म्हणून? बरं, हे स्वतःहून कधीच होत नाहीत. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा ते नॉर्मल मूल असतं, पण कालांतराने त्याच्यामध्ये काही बदल होत जातात. त्याला स्त्रीसारखं दिसायला आवडतं, नट्टापट्टा करावा असं वाटतं, त्यांच्यामध्ये खेळावंसं वाटतं, हातवारे तसे करावेसे वाटतात. पण म्हणून यांनी जगू नये का? त्यांचा काय गुन्हा आहे? काहीच नाही ना. होतं काय की आपला समाज हाच मुळात संकुचित प्रवृत्तीचा आहे. हा जेव्हा बदलेल ना तेव्हाच काहीतरी घडू शकेल. मुळात या तृतीयपंथी लोकांनाही मन आहे, भावना आहे, त्यांनाही भूक लागते ना आपल्यासारखी. मग आपला समाज त्यांना ऍक्सेप्ट का करत नाही? हा विषय असा खूप मोठा आहे आणि विकासनी हा चांगल्या पद्धतीने हाताळलाय, मांडलाय. कारण मी जेव्हा ती शॉर्ट फिल्म पाहिली मी अवाक झालो होतो की पुन्हा पुन्हा या विषयावर शॉर्ट फिल्म येत आहेत, फिल्म्स येत आहेत. विकास, तुझं खूप कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार, मी सिने तारका वृषाली हटाळकर. आज मी तुमच्याशी एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहे. हिजडा असं म्हटलं की किती वेगळं वाटायला लागतं ना, कारण या लोकांना आपल्या समाजामध्ये वेगळं स्थान देण्यात आलं आहे. विकास महाजन यांनी हिजडा शाप की वरदान अशी एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. या शॉर्ट फिल्मला थोड्याच काळात म्हणजे अगदी थोड्याच दिवसांमध्ये 2.5 मिलियन व्ह्यूअर्स मिळाले आहेत. कारण खूप छान पद्धतीने हा विषय त्यांनी मांडला आहे. या लोकांच्या भावना, त्यांचं भावविश्व, त्यांना कसं वाटतं, समाजामध्ये वावरताना त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत याबद्दल भाष्य करणारी ही शॉर्ट फिल्म आहे.
खूप सुंदररित्या त्यांनी ती मांडली आहे. सर्व कलाकारांनी खूप छान असं काम केलं आहे आणि मला असं वाटतं की ही शॉर्ट फिल्म तुम्ही सर्वजण नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि या सर्व लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठीचा जो लढा आहे त्यासाठी मदत करा. सो माझ्याकडनं या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. Namaste. I am Nectarios Kirgopoulos from Greece. I wanted to say, Abhijit AM, I see your movie, Hizeda Shapki Vardan, and I loved it. It was very emotional, and he bring me out so many feelings. All the best. नमस्कार, मी संग्राम साळवी. यूट्यूबवर सध्या एक शॉर्ट फिल्म खूप गाजती आहे आणि ती आहे हिजडा शाप की वरदान. विकल्प ॲक्टिंग पॉईंट क्लासेस प्रस्तुत, दिग्दर्शक विकास महाजन. ह्या शॉर्ट फिल्मला गेले 10 दिवसातच 25 लाख व्ह्यूज मिळालेले आहेत आणि खरंच खूप छान आहे. मी स्वतः बघितलेली आहे, तर तुम्हीही बघा, लाईक करा, शेअर करा. मीही शेअर केलेलंच आहे. थँक्यू. नमस्कार, मी राधिका पाटील. विकल्प ॲक्टिंग पॉईंट यामधील काही कलाकारांनी एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. या शॉर्ट फिल्मचं नाव आहे हिजडा श्राप की वरदान. समाजामध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी त्यांची जी धडपड असते ती या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे. या शॉर्ट फिल्मचे डिरेक्टर आणि रायटर माझे मित्र विकास महाजन यांनी केलेली आहे. विकास महाजन व त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप सारे शुभेच्छा. प्लीज तुम्ही ही स्टोरी नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. Hello, my name is Jay Shringarpure. I want to tell you about this film, Hizda Shap Ki Vardan. It has been directed by a very good friend of mine, Vikas Mahajan. I want to request you, in fact, that please go watch this film. It's a great film and it has crossed more than 2 million views in about 9 days. It's a fantabulous film. I have liked it. Please you go watch it and share it as much as possible. Thank you. नमस्कार, मी श्याम राजपूत. विकास महाजनने डायरेक्ट केलेली शॉर्ट फिल्म बघितली, हिजडा शाप की वरदान. तृतीय पंथीयांच्या नशिबी जे उपेक्षितांचं जगणं येतं ते जगणं अतिशय प्रभावीपणे या शॉर्ट फिल्ममध्ये मांडलेलं आहे. मुख्य कलाकारांनी खूप छान अभिनय केलेला आहे. विकासने खूप प्रभावीपणे हा जो विषय आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला आहे. ही शॉर्ट फिल्म खूप लोक बघतायत, त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्या लोकांना आपण सामान्य माणसांसारखं ट्रीट करत नाही आणि त्यांचं जगणं किती भयानक आहे आणि त्यांचा काहीही दोष नसताना आयुष्यभर त्या लोकांना दोष दिला जातो, त्यांना खूप वाईट पद्धतीने ट्रीट केलं जातं आणि आपण किती भावनाहीन वागतो त्या लोकांच्या बाबतीत हे आपल्याला रिअलाईज होतं ही शॉर्ट फिल्म बघून. तर ही शॉर्ट फिल्म नक्की बघा. तुमचं मन नक्कीच त्या लोकांच्या बाबतीत विचार करायला लागेल आणि तुम्हाला एक चांगली शॉर्ट फिल्म बघण्याचा आनंद मिळेल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्वप्नील विष्णू. मी कालच एक शॉर्ट फिल्म पाहिली जी माझ्या एका जवळच्या मित्राने मला सेंड केली. त्याचं नाव आहे विद्यासागर. त्याने या फिल्ममध्ये काम केलं आहे. फिल्मचं नाव आहे हिजडा श्राप की वरदान. आता हिजडा म्हटल्यानंतर आपला प्रत्येकाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळाच होतो. का की तो हिजडा आहे म्हणून. एनिवे, काल फिल्म पाहताना मी 2 खूप सुंदर गोष्टी नोटीस केल्या ज्या या डिरेक्टरने या फिल्ममध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न खूप सुंदर झालेला आहे. तो हिजडा स्टॉपवर थांबलेल्या एका गाडीमध्ये बसलेल्या माणसाकडे भीक मागत असतो की अरे मला 10 रुपये दे ना. तो माणूस त्याला रिप्लाय देतो, अबे साले पैसे क्या झाड़ पे टंगे, इतना हट्टा कट्टा है, जाके कुछ काम धंदा करना, भीक क्यों मांग रहा है. तर मला असं सांगायचं आहे, आपला समाज या हिजड्यांना कामधंदे देतो का. दुसरी गोष्ट, हेच हिजडे आपला शरीर विकतात. पण तुम्ही विचार केले का, हा शरीर विकत घेणारा माणूस कोण असतो. आपल्याच समाजातला एखाद्या चांगल्या फॅमिलीतला माणूस. तर आपण त्याला का नाही ब्लेम करत, या हिजड्यांना का ब्लेम करतो. अशा बऱ्याचशा गोष्टी या डिरेक्टरने या फिल्मच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्ही विचार करत असाल की मी हे का सांगतोय. कारण गेल्या 10 दिवसात या शॉर्ट फिल्मला
25 लाख व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेत. खूप कौतुकाची गोष्ट आहे असं मला वाटते. ही फिल्म डिरेक्ट केलेली आहे विकास महाजन, प्रेझेंटेड बाय विकल्प ॲक्टिंग पॉईंट अँड आविष्कार फाउंडेशन. हिजडा शाप की वरदान खूप सुंदर फिल्म आहे, नक्की बघा. थँक्यू.